चकल्या किंवा वरणफळ असे खूप सारे नाव आहेत या ट्रेडिशनल डिशला. आमच्या इकडे महाराष्ट्रात तिला चकल्याच म्हणतात बऱ्यापैकी. हे असं वरण आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला पदार्थ. आता आपण फोडणीची तयारी घ्यायची आहे चकल्या तयार करण्यासाठी. त्याच्यासाठी आपण गरम तेलामध्ये मोहरी, जिरे व खोबऱ्याचा कूट, अद्रक लसूणचं कूट टाकलेलं आहे. त्याच्यात थोडी कोथिंबीर ॲड करायची व थोडं फ्राय होऊ द्यायचं. चांगलं फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यात हलवून त्याला पाणी ॲड करायचं. पाणी ॲड करायच्या नंतर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत त्याला चवीपुरतं मीठ टाकून त्याला थोडं झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्याच्या नंतर इकडं आपण चकल्या तयार करण्याची प्रोसेस करूया. त्याच्यामुळे असं कणिकाचा एक गोळा घ्यायचा व पिठामध्ये थोडा बुडवून लाटून घ्यायचा. चपातीसारखाच लाटायचा आहे, फक्त थोडा थिकनेस त्याची मोठी ठेवायची जेणेकरून चकल्या चांगल्या येतील. आता चांगलं लाटल्याच्या नंतर त्याचे आपण तुकडे करून घेऊया. चांगल्याशा नाईफने त्याला असं कट करून घ्यायचं. कट करून घेतल्याच्या नंतर पोळपाटावरच कट होतं. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. असं मग आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे चकल्या, उकळी फुटली आहे आता आपल्या पाण्याला चांगली. आता याच्यानंतर आपण या चकल्या ॲड करूया. त्याच्यामध्ये हळूहळू चकल्या ॲड करत राहायचं आहे आणि इकडे आपण नवीन चकल्या बनवतच राहणार आणि जसं जसं तयार होतील त्याच्यामध्ये सोडत नाही. आता हे आपलं पूर्ण तयार झालेलं आहे. आपलं चकल्या रेडी झालेलं आहे, अशा वाफळून घेतलेल्या चकल्या. आता आपल्याला ह्याच्यासोबत मिक्स करण्यासाठी म्हणजे वरण तयार करायचं आहे. तर डाळ आपण शिजू टाकली होती आधीच, त्याच्यामध्ये थोडी हळद व चवीपुरते मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून घेऊ व त्याला थोडं पाणी टाकून रवीने स्मॅश करूया. आपल्याकडे स्मॅशर नसल्यामुळे आपण घरी ॲडजस्ट रवीने स्मॅश करतो व वरणाला चांगली फोडणी देऊया. वरण हे सफकच ठेवायचं आहे आपल्याला, तिखट वरण करत नाहू. त्याच्यासाठी तेल घेतलं आहे. तेलामध्ये जिरे मोहरी टाकून थोडं अद्रक लसूणचं कुटलेलं अद्रक लसूण टाकून, कुटलेलंच, मिक्सर वाटं नाही काढायचं. कुटलेल्याने खूप चांगली टेस्ट येते आणि फ्लेवर येतो अद्रकचा लसणाचा, मोठे मोठे कण असले की. त्याच्यामुळे आणखीन वरण खायला चविष्ट लागतं. थोडीशी हळद टाकली आहे. हळद टाकल्याच्या नंतर मिक्स आउट करून घेऊया व आपण तयार केलेलं वरण त्याच्यात ॲड करून देऊया. आता हे चांगलं ब्राऊन कलरचं झालेलं आहे अद्रक लसूण. आता आपण त्याच्यात आपलं मिक्स आउट केलेलं वरण चांगलं मिक्स केलेलं आहे. अशा प्रकारे आपली चकल्या किंवा वरणफळ अशी ही ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन डिश एकदम बेस्टपैकी तयार झालेली आहे. ही नक्की तुम्ही ट्राय करा व अशाच काहीतरी नवीन ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन डिश पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. थँक्यू.